पोलीस स्टेशन कोळसेवाडी गुन्हा नंबर 930/24 जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे युनिट 3चे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उगल मोगले, PSI पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त ACP बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत 4 आरोपी निष्पन्न झाले। त्यापैकी 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास केलेला आहे। एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपाससुद्धा सुरू आहे। या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या 4 आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत। त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल आणि मोटरसायकल थेफ्ट, वाहन चोरीचे गुन्हे असतील, असे एकूण आत्तापर्यंत गुन्हे शाखेने 70 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 40 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये एकूण 510 ग्रॅम 51 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे 24 गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 24 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक 4 चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि 6 मोटरसायकल, असे एकूण 50,18,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर राज्यामध्ये, इतर शहरामध्ये, इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिकचा तपास करत आहोत। सर, 70 गुन्हे या आरोपींकडून घडलेले आहेत। मोडस ऑपरेंडी काय सदरचे आरोपी हे जे महिला दागिने घालून रस्त्यानं जात असतात किंवा जे पीडित आहेत, जे मोबाईलवर बोलत असतात, त्यांचा मोबाईल स्नॅच करणे, दागिने स्नॅच करणे किंवा जबरीने चोरून नेणे, अशा पद्धतीने त्यांची मोडस ऑपरेंडी आहे। आरोपींचं एकाचं वय आहे 29 वर्ष, 27 वर्ष, 19 वर्ष। आरोपीचं बॅकग्राऊंड हे ह्यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत। त्याच अनुषंगानं आपण इतर राज्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत का, इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का, त्याची देखील आपण माहिती घेत आहे। हे जे वारंवार गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर आपण मोका, MPDA सारखे प्रभावी आणि परिणामकारक अशी कारवाई आपण करत आहे। आपल्या तशा कारवाया चालू आहेत आणि या गुन्ह्यांना कशा प्रकारे अजून प्रतिबंध करता येईल त्या अनुषंगाने देखील आम्ही उपाययोजना करत आहोत। आमच्या सर्व टीमला माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या वतीनं त्यांनी देखील त्यांना रिवॉर्ड किंवा बक्षीस जाहीर केलेलं आहे। सर, शेवटचा प्रश्न, नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना आव्हान आहे की आपल्याला कोणी अशा प्रकारचे काही संशयित असतील किंवा आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये राहणारे असे काही संशयित असतील जे मोबाईल स्नॅचिंग किंवा चेन स्नॅचिंग, सोनं चोरून नेणारे असतील, तर त्याची माहिती तात्काळ आपण संबंधित जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे किंवा गुन्हे शाखेचे आमचे जे काही अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना देखील देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर तो गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत होईल।